सरकारी मेडिकल कॉलेज कापूरवाडी इथं होणार 25 एकर जागा निश्चित। खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठं यश। जिल्ह्याच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नगर तालुक्यातील कापूरवाडी इथं 25 एकर जागा निश्चित करण्यात आली असून जिल्ह्याच्या पहिल्या सरकारी मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनानं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी 448 पदांची निर्मितीही मंजूर केली आहे। जिल्ह्यामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी खासदार डॉक्टर निलेश लंके गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करत होते। दिल्ली ते मुंबई विविध स्तरावर बैठका घेऊन त्यांनी जिल्ह्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्यासमोरही त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती मांडत मेडिकल कॉलेजची गरज अधोरेखित केली होती। त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर राज्य शासनानं प्रकल्पाला गती देत आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले आहेत। महाविद्यालयासाठी सुरुवातीला नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणाची पाहणी करण्यात आली होती। त्यानंतर सर्व निकषांचा विचार करून कापूरवाडी येथील 25 एकर जागा अंतिम करण्यात आली। या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सुविधा असलेलं मेडिकल कॉलेज, संलग्न रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह आणि संशोधन सुविधा उभारल्या जाणार आहेत। चालू शैक्षणिक वर्षापासून 100 MBBS जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असून सप्टेंबर 2026 पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे। नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचं तात्पुरतं कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून चालवण्यात येणार आहे। तसंच पुढील 7 वर्षासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा या उपलब्ध होणार आहेत। तसंच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे। जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।